नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। गल्लीबोळात जाऊन आग विझवण्यासाठी अडचण दूर। छत्रपती संभाजीनगर मनपाच्या अग्निशमन विभागातील ताफ्यात नव्या अत्याधुनिक उपकरणं आणि स्मॉल फायर टेंडरचा समावेश। तर 1 वर्षाच्या चिमुकल्याच्या घशात अडकला बदाम। घाटी रुग्णालयाच्या कान नाक घसा विभागाने दिलं चिमुकल्याला जीवनदान। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर मनपाच्या अग्निशमन विभागातील वाहन ताफ्यात आधुनिक उपकरणं आणि नव्या अत्याधुनिक स्मॉल फायर टेंडरचा समावेश झाला असून नुकतंच मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी प्रथम पाहणी केली आहे। सदर नवीन वाहनं आणि उपकरणांबाबत मनपा आयुक्त अंकुश पांढरे यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। आमच्या अग्निशमन विभागात माननीय आयुक्त जी श्रीकांत सर यांच्या प्रयत्नामुळे आत्ताच वाहन खरेदी करण्यात आली, जी अत्यावश्यक होती आणि बऱ्याच वर्षापासून वाहनाच्या प्रतीक्षेत होतो आम्ही। बरेचसे वाहन आता नवीन वाहन धोरणानुसार वाहन स्क्रॅप जे करायचं त्या धोरणानुसार आता काही स्क्रॅप झाले, काही नेक्स्ट इयर स्क्रॅप होणार होते। त्यामुळं आपला अग्निशमन विभाग जो आहे छत्रपती संभाजीनगर हा नुसता शहरापुरता मर्यादित नसून आपल्याकडे RDMC म्हणजे रिजनल डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर ही सुद्धा जबाबदारी, त्यामध्ये जालना, औरंगाबाद व बीड या 3 जिल्ह्यांना आपण सेवा पुरवतो। त्यामुळं हा परिसर आणि हे सगळं बघता आत्ता झालेले वाहन खरेदी म्हणजे वाहन जे घेतले फायरचे ते आता आणि भविष्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत। तसेच यामध्ये आम्ही 5000 लिटरचे जे टेंडर आहेत वॉटर टेंडर ते 6 घेतले आहे। त्यानंतर फोम टेंडर 8500 लिटरचे ते 2 घेतले। रेस्क्यू व्हॅन घेतली आम्ही 1। त्यानंतर 2 QRV क्विक रिस्पॉन्स रॅपिड व्हेकल ते 2 घेतले। 2000 लिटर म्हणजे जिथे गल्ली बोळा किंवा अशा ठिकाणी डेन्स एरियामध्ये गाडी जाऊ शकत नाही त्यासाठी छोटे 2000 लिटरचे टेंडर सुद्धा आम्ही घेतले। असे टोटल 15 वाहन खरेदी करण्यात आली। दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती मंगळवारी प्रोपेलिन गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला होता। तर काही वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरात देखील गॅस टँकर गळतीची घटना घडली होती, त्यावरती मनपाने योग्य उपाययोजना केल्या होत्या। मात्र भविष्यात अशा दुर्घटना घडल्या तर त्या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने उपाययोजना आखल्या जात असल्याची माहिती विभाग प्रमुख स्वप्नील सरदार यांनी एडीएन सोबत बोलताना दिली आहे। जसं आपण बातम्यांमध्ये किंवा वृत्तपत्रांमध्ये वाचलं असेल की काही तासांपूर्वी म्हणजे 30-35 तासांपूर्वी प्रोपेन कॅप्सूल गॅस टँकर हे मुंबई एक्सप्रेस पुणे हायवेवर अपघातग्रस्त होऊन तिथे खूप मोठी ट्रॅफिक जॅम झाली आहे, जे की 8 ते 9 किलोमीटर लांब आहे, ज्यामुळे प्रवाशांना व इतर नागरिकांना फार त्रासही होतो आणि ते रिस्कवर पण आहे। प्रोपेन गॅस हा एकदम ज्वलनशील असा गॅस आहे, ज्याने की खूप वेळेपर्यंत ती आग ॲटमॉस्फिअरमध्ये राहू शकते। आणि ते कॅप्सूल टँकर हे त्याचं वजन काही टन्समध्ये दिसतं आहे, त्यामुळे पर्यावरणाला तसेच मानवी जीवनाला त्याचा फार मोठा धोका आहे। असाच एक अपघात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या हद्दीत 2 फेब्रुवारी 2024 सकाळी 5:13 झाला होता आणि तो शहराच्या मधोमध जिथे सगळ्यात जास्त गर्दीचं ठिकाण आहे म्हणजे सिडको बस स्टँड, हायकोर्टाच्या बाजूची वसाहत, हॉटेल्स, त्याच्यानंतर तिथलचं कमर्शियल एरिया, हे सगळा एरिया खूप मोठ्या जोखमीवर आला होता, कारण की 18 मेट्रिक टनचं गॅस टँकर HP कंपनीचं ते अपघातग्रस्त झालं सकाळी। त्यामुळे जोरदार गॅस गळती होऊ लागली, त्याचा शिट्टीसारखा आवाज येत होता आणि त्याच्यात 1208 सिलेंडर बसतील एवढं गॅस, एवढं क्षमतेचं होतं।
आमच्यावर एक जबाबदारी होती ॲज अ प्रशासन आणि डिझास्टर रिस्पॉन्स युनिट म्हणून, की सगळ्या एरियाला पहिले पेरिमीटर टाकून सिक्युअर केलं पाहिजे, म्हणजे तिथे ट्रॅफिक जाता कामा नये. नंतर तिथलची जी वसाहत आहे, तिथे राहणारे लोक जे आहेत, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवणे. पण त्यापूर्वीही या सगळ्या गोष्टी चालू असताना त्याचं प्रॉपर आकलन करून घेणं, म्हणजे त्याचं एलपीजी म्हणजे नेमकं काय, किंवा कोणताही केमिकल डिझास्टर झाला तर त्याची अंडरस्टँडिंग पाहिजे. आता जसं की प्रोपेन झालं किंवा लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस झालं, हे क्रायोजेनिक एलिमेंट्स आहेत, म्हणजे जे कमी टेम्परेचरचे असतात आणि ते लिक्विड फॉर्म मध्ये असताना पण तेवढेच ज्वलनशील सुद्धा असतात. तर अशा वेळेस आमच्या टीमचे लीडर म्हणजेच आमचे आयुक्त तथा प्रशासक महोदय यांनी तो लीड घेतला. आमच्यासोबत उपायुक्त 4 जे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आहेत, आणि चीफ फायर ऑफिसर आणि डिझास्टर मॅनेजमेंट युनिटच्या लोकांनी पॅरलली हे सगळं कामं केले. सॉलिड वेस्टचे आमचे सॅनिटरी इन्स्पेक्टर हे सुद्धा इव्हॅक्युएशन प्रोसेसमध्ये होते. या सगळ्या प्रोसेस वन बाय वन होत गेल्या. तिथे डिसिजन मेकिंग ही एक खूप मोठी त्याला म्हणतो आपण की एलिमेंट राहिला, की आम्ही त्या डिसिजन घेतल्या आणि इमिजिएटली इम्प्लिमेंट केल्या. या सगळ्यामध्ये एकच होतं की तो गॅस त्याला न्यूट्रलाइज कसं ठेवायचं. तर आम्ही त्याच्यावर पूर्ण 14 तासाच्या ऑपरेशनमध्ये 1 MLD पेक्षा जास्त पाणी टाकणं भाग होतं, कारण की तो ऍटमॉस्फिअरमध्ये ऍब्सॉर्ब झाला नाही पाहिजे. आणि ऍट द सेम टाइम पाण्यातनं जरी तो खाली जात होता सिवेजमध्ये, तर सिवेजमध्ये ऑलरेडी मिथेन नावाचा गॅस असतो जो की फ्लेमेबल असतो. तर आम्ही काही तासानंतर ते जे ढापे होते ड्रेनेजचे 1 किलोमीटरच्या पेरिमीटरमध्ये आम्ही सगळे ओपन केले होते, आणि लोकांना सकाळी 7 वाजेपासून सोशल मीडियाद्वारे, अनाउन्समेंटद्वारे, स्वतः पर्सनली जाऊन 500 मीटरच्या किंवा 1 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये जाऊन आम्ही अनाउन्समेंट केल्या होत्या, की घरी कोणत्याही प्रकारची आग किंवा ज्याला म्हणतो आपण टॉर्च, लाइटर, सिगरेट हे लावू नका. चुकून 1 वर्षाच्या चिमुकलीच्या डाव्या फुफ्फुसात अडकलेला बदामाचा तुकडा घाटी रुग्णालयाच्या कान्हा घसा विभागाच्या डॉक्टरांनी दुर्बिणीतून चिमटा टाकून काढण्यात आलाय. त्या लहान या मुलाला जीवनदान दिलंय. त्या डॉक्टराच्या टीमचं शहर परिसरात कौतुक होत आहे. लहान मुलं सुदृढ व्हावी यासाठी अनेक जण खारी खोबरं, काजू बदाम आदी किसून देतात. मात्र चुकून 1 वर्षाच्या चिमुकल्याने आईचं लक्ष नसताना बदाम गिळला. सुरुवातीला त्याला 7 दिवसांपासून सतत खोकला आणि ताप तसेच दम लागतो म्हणून बऱ्याच खासगी रुग्णालयात दाखवून आला होता. शेवटी त्याला घाटी रुग्णालयातील बालरुग्ण विभागातील डॉक्टरांनी येथील कान्हा घसा विभाग प्रमुख डॉक्टर सुनील देशमुख यांच्याकडे तपासणी करून शस्त्रक्रिया करून जीवनदान दिलं. भरत वय वर्ष 1 याची तपासणी केल्यानंतर त्याच्या फुफ्फुसात काहीतरी अडकलं असल्याची शंका डॉक्टर देशमुख यांनी व्यक्त केली. त्याची सिटी स्कॅन तपासणी करून निदान करून लगेच पहाटे 1:30 ते 2 वाजता त्याची तात्काळ शस्त्रक्रिया केली. त्याच्या डाव्या फुफ्फुसात अडकलेल्या बदामाचा तुकडा दुर्बिणीतून चिमटा टाकून काढण्यात आलाय. मुलाला जीवनदान देण्यात आलं. घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. यासाठी कान्हा घसा विभागातील डॉक्टर सोनाली जटाळे, डॉक्टर गिरिजा, डॉक्टर कल्याणी, डॉक्टर उत्कर्ष, डॉक्टर ऋषिकेश यांनी मोलाची मदत केली. भूल विभागाचे डॉक्टर गणेश निकम, डॉक्टर आमेर आणि इतर सर्व निवासी डॉक्टर यांनी मदत केली. ओटी परिचारिका आणि वर्ग 4 कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केलं. यासाठी सदर टीमचं कौतुक होत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 करिता शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. तरी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी असं आवाहन कामगार उपायुक्त नितीन पाटणकर यांनी केलं आहे. मतदानासाठीची ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील. उदाहरणार्थ खासगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकानं व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी अपवादात्मक परिस्थितीत कामगार, संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणं शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही सुट्टी ऐवजी 2 ते 3 तासांची विशेष सवलत देण्याबाबत संबंधित आस्थापना मालकांनी दक्षता घ्यावी असंही स्पष्ट करण्यात आलंय. मतदारांकडून मतदानाकरिता सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणं शक्य न झाल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापना विरुद्ध कारवाई करण्यात येईल अशी तरतूद वर संबंधित शासन परिपत्रकात असेल याची नोंद घ्यावी.
तरी मतदान क्षेत्रात असलेले कामगार अधिकारी कर्मचारी हे कामानिमित्त निवडणूक क्षेत्राबाहेर असल्यास अशा कामगार अधिकारी कर्मचारी यांना वर नमूद केलेल्या मतदानाचा हक्क बजावण्याची सुट्टी देण्यात यावी, असं आवाहन कामगार उपायुक्त नितीन पाटील पाटणकर यांनी केलं आहे. या संदर्भात होणाऱ्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील कामगार उपायुक्त यांच्या कार्यालयामध्ये दक्षता कक्ष स्थापन करण्यात आला असून संबंधित कामगार संघटनांनी दूरध्वनी क्रमांक 024023346003 यावरती संपर्क साधावा. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएम न्यूज. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 8087771808. ₹20,000 स्कॅमची चाहूल. तू कोण? मी तो जो तुला या स्कॅमची रेसिपी सांगणार आहे. कशी? सगळ्यात पहिल्यांदा बारीक कापलेले छोटे छोटे काम देईन. व्हिडिओ पहा, फॉर्म भरा, सुरुवातीला पैसे पण देईन. असं? आता टाकीन लालचचे मी. तुला सांगेन एक डिग्री घे, आणखी जास्त कमाई होईल. डिग्रीच्या बदल्यात तुझ्याकडून वसूल करीन भरपूर पैसे. डिग्रीच्या बदल्यात पैसे देणे काय वाईट आहे? वाईट माझ्यामध्ये आहे ताई, कारण ती डिग्री असेल खोटी, तुझा किस्सा होईल रिकामा. मॅडमजी, स्कॅमर सांगून नाहीयेत, पण घर बसल्या पैसे कमवण्याचा वादा करून पूर्ण नुकसान करून टाकतो. सायबर क्राईम पासून वाचायचं आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएम बातमीपत्र. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खाटनांदराव व अजिंठा तालुका सिल्लोड येथे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत आमदार अब्दुल सत्तार यांनी विरोधकांवरती जोरदार शब्दांमध्ये टीकेची झोड उठवली आहे. यहाँ का जज्बा, हमारे सब दोस्त भाई साथी बुजुर्ग, हमारी माँ बहनें, ये सब की दुआएं और दुआओं के संगत ये चुनाव में जो वोट मिलने वाला है, जितना हमारा यहाँ मुस्लिम भाई वोट देगा उतना ही हिंदू भाई को भी वोट मिलेगा. देवीदासराव पहली बार मैंने बदल देखा. मैं हंदा डकला वसई वहां से लेके बोधवा सराटी, हमारे अशोक दादा है, तुम्हारा हो गया भाई, अशोक दादा का हो गया तो फिर सवाल. दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी ठरल्याप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महावितरण कार्यालयासमोर स्मार्ट मीटर व वीज दरवाढी विरोधात तीव्र निदर्शने आंदोलने केली आहेत. तर यावेळी मुख्यमंत्र्यांचा निषेधही दर्शनात आलाय. यावेळी भाकपच्या राज्य काउन्सिल सदस्य व शहर सेक्रेटरी ॲडव्होकेट अभय टापसाळ यांनी आंदोलनाच्या मागण्यांबाबत माहिती दिली आहे. नागरिक बंधू आणि भगिनींनो, भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे गेल्या वर्षभरापासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी महावितरणच्या जुबली पार्क कार्यालयासमोर स्मार्ट मीटरच्या विरोधात आणि वीज दरवाढीच्या विरोधात आम्ही निदर्शनं करीत आहोत. आज फेब्रुवारी महिन्याचा
पहिला बुधवार आहे 4 फेब्रुवारी आणि त्यामुळे ठरल्याप्रमाणे सकाळी 10:30 वाजता या ठिकाणी आम्ही निदर्शनं केलेली आहेत. शहरभरामध्ये आता बऱ्यापैकी जागृती झालेली आहे. आमच्या निदर्शनाचे परिणाम होत आहेत. आम्ही मोजक्या संख्येनं का असेना निदर्शनं सातत्याने करीत आहोत. त्यामुळे लोक जागे व्हायला लागलेले आहेत आणि स्मार्ट मीटरला विरोध करीत आहेत. हे जर स्मार्ट मीटर लागले तर तुमच्या कमाईवर मोठा डाका टाकला जाणार आहे. सध्या आपल्याला 12 किंवा 13 रुपये पर युनिट आपल्याला विजेचा दर लागतो. हे जर स्मार्ट मीटर जर सुरू झाले तर आपल्याला 50 रुपयाच्या खाली एका युनिटला लागणार नाही. 50 रुपयापेक्षा जास्त एका युनिटसाठी द्यावे लागणार आहेत. म्हणून मी या निदर्शनामार्फत सर्व शहरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी सकाळी 10:30 ते 11 वाजेपर्यंत फक्त अर्धा तास द्या. तुमची कमाई वाचेल, सरकारवर दबाव येईल आणि जे स्मार्ट मीटर लागलेले आहेत ते काढायसाठी दबाव टाकून आणि जिथे लागलेले नाही तिथे लावू नका म्हणून दबाव आणून आणि म्हणून या निदर्शनामध्ये आपण सहभागी व्हा. गुपचूप व जबरदस्ती स्मार्ट मीटर लावणं बंद करा. पहिले लढे ते हम चोरों से, पहिले लढे ते गोरों से, अब लढेंगे चोरों से, ही आमची घोषणा आहे. आणि त्यामुळं पुढच्या महिन्याच्या पहिल्या बुधवारी आपण आवर्जून उपस्थित राहावं. धन्यवाद. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या हद्दीत घनकचरा संकलन व वाहतूक सेवेसाठी वेस्टर्न इमॅजिनरी ट्रान्सकॉम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला निविदा प्रदान करण्यात आली आहे. या सेवेसाठी कंपनीकडून एकूण 380 घंटागाड्या कचरा संकलनासाठी वापरण्यात येणार आहे. घंटागाड्यांच्या डिझाईन बाबत छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण व सूक्ष्म सूचना केल्या होत्या. नागरिकांना सहज ओळखता येईल, स्वच्छता जनजागृतीला चालना मिळेल, तसेच कार्यक्षमतेत वाढ होईल या दृष्टीने डिझाईन करण्यात यावं अशा सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या. आयुक्तांच्या संकल्पनेनुसार व मार्गदर्शनानुसार सदरील घंटागाड्यांचा डिझाईन अंतिम करण्यात आला असून त्या लवकरच शहरातील कचरा संकलन सेवेत कार्यरत करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, शिस्तबद्ध व नागरिकाभिमुख होण्यास मदत होणार आहे. नांदेड येथे दिनांक 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या 47व्या राज्यस्तरीय ज्युनियर मुलीच्या हँडबॉल स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा अधिकृत संघ जाहीर करण्यात आलाय. हा संघ वसंतराव नाईक महाविद्यालय येथे नुकत्याच पार पडलेल्या निवड चाचणीतून निवडण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना द अमॅच्युअर हँडबॉल असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार श्रीकांत जोशी, उपाध्यक्ष पंकज भारसाकडे, सचिव डॉक्टर सत्यजित पगारे, तसेच सदस्य आशिष कांढेड, डॉक्टर मीनाक्षी मुळिया, डॉक्टर सचिन पगारे, रमेश सोनवणे, डॉक्टर कालिदास ताडलापूरकर, संध्या झोपे, अविनाश दाभाडे, संजय सातदिवे, डॉक्टर उज्ज्वला सातदिवे, डॉक्टर केजल भारसाकडे व मनीष पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. सदर निवड चाचणी जिल्हा हँडबॉल संघटनेचे सचिव डॉक्टर सत्यजित पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निवड समिती सदस्य म्हणून सुयश साळवे, श्रीकांत शिंदे, निखिल मस्के व रोहन पागोरे यांनी महत्वाची भूमिका बजावत निवड प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. निवड झालेल्या संघात निकिता आहेर कर्णधार, श्रद्धा बनकर, मेघा काळे, मृणाल देवकर, समता रोढे, दीपाली उमाप, तनुजा जाधव, कोमल तांबे, तेजस्विनी खंडागळे, आदिती पगारे, प्रतीक्षा मगरे, वैष्णवी भवार, रोशनी भवार, नीती कुमार चौहान यांचा समावेश आहे. कोच सपोर्ट स्टाफ म्हणून दीपाली काळे, सायली किरगत, रोहन पागोरे हे काम बघत आहेत. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. गल्लीबोळात जाऊन आग विझवण्यासाठी अडचण दूर. छत्रपती संभाजीनगर मनपाच्या अग्निशमन विभागातील ताफ्यात नव्या अत्याधुनिक उपकरणं आणि स्मॉल फायर टेंडरचा समावेश. तर 1 वर्षाच्या चिमुकल्याच्या घशात अडकला बदाम. घाटी रुग्णालयाच्या कान नाक घसा विभागाने दिलं चिमुकल्याला जीवनदान. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्र. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.